मित्रांनो, कॉन्फिडन्स लेवल किती पाहिजे? हाय लेवलचा कॉन्फिडन्स पाहिजे आणि तो आणायचा कुठनं? तर तुम्ही आणू शकताय. त्याचं बाजारमध्ये एक औषध आलंय. कुठलं औषध तुम्हाला माहित आहे का? भैया शेठ गायकवाड नावाचं औषध. भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. हा, भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष. तो क्या नाचो मैं? अरे बाबा, कुठनं कॉन्फिडन्स आणलाय बाबाने एवढा काय माहिती. नेक्स्ट लेवलचा कॉन्फिडन्स. कुठल्याही अधिकाऱ्याला तुमचं कुठलंही काम असो, मग तुमची डांबरी बनवायची असो, तुम्हाला अग्निशामक दल पाहिजे, तुम्हाला एखादा डॉक्टर पाहिजे, रुग्णालय पाहिजे, किंवा तुमच्या घरात लाईट येत नसेल, येवन तुम्हाला जर कुठल्या शिक्षकानं नापास केला असेल, तर सर्वांवरती एकच पर्याय, ते म्हणजे भैया शेठ गायकवाड. कौन है ये लोग? कहां से आते हैं? तुम्ही ते काम करताय का मी तिकडे येऊ, असं काय तर एखादी तंबाखू खाल्ल्यासारखं पिचकाऱ्या मारत भैया शेठ एकदम डेअरिंग मध्ये बोलतोय. देखा आपने लापरवाही का नतीजा है. खरं तर शाळा ज्या काही उन्हाळ्याची सुट्टी पडली त्यानंतर माझं सरकारला एक निवेदन आहे की बाबा शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात, नाहीतर असे भैया शेठ गायकवाड तुम्हाला गल्ली बोळात पाहायला मिळतील आणि ते आता पब्लिक सहन करायच्या कॅपॅसिटीच्या बाहेर गेलेलं आहे. बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. भैया शेठ गायकवाडनं या पोराने एवढी काय हवा करून ठेवल्या त्या किंग मेकर ग्रुपची की बाबा आता मला वाटते की त्या ऑफिसच्या बाहेर रांगा लागली असतील की उपाध्यक्ष पद मला द्या, खजिनदार मला द्या, सचिव पद मला द्या. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. आता जर त्या ग्रुपचा अध्यक्ष तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला त्याकडे एक मोबाईल पाहिजे. मोबाईल नंतर तुमच्या तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्ही कोणालाही फोन करून, त्यांच्या मित्राला का असं ना, फोन केला पाहिजे, पण तो अधिकारी असं तुम्हाला भासवता आलं पाहिजे. आणि त्यानंतर मात्र तुमच्या तोंडात सुपारी असो, पान असो, काय असो, तुम्ही रस्त्यावरती पीस 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 थुकता तुम्हाला आलं पाहिजे. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आणि त्यानंतर सगळ्यात फेमस डायलॉग त्यांचा तुम्हाला बोलता आला पाहिजे, तो म्हणजे तुम्ही ते काम करताय का मी तिकडे येऊ, तुमच्याकडे पैसे आहेत का मी तुम्हाला पैसे देऊ, हे मात्र तुम्हाला बोलता यायला पाहिजे. तिथं येऊ का मी? येऊ का सांगा मला तुम्ही फक्त. सोडता का नाही ती येऊ तिथं? नाही येऊ तिथं. 7 बार बोल रहे हैं, पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. हा कॉन्फिडन्स असा आहे की ते लाईट जरी त्यांच्या घरातली गेलेली असली तर 5-10 मुलं ज्यांच्या होटावरती अजून मिसरूट सुद्धा फुटलेलं नाही, ती मुलं गोळा करून घेतोय हा बाबा आणि डायरेक्ट वीज बोर्डाला फोन करतोय, त्या अधिकाऱ्याला फोन करून विचारतोय की तुम्ही आत्ताच्या आत्ता लाईट सोडा, फोन चालू आहे मला माहित नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता लाईट सोडा. नाही, लगेच सोडा, फोन चालू राहू दे, लगेच सोडा. अरे बाबा, कुठनं सोडायची? पाऊस पडला असेल, झाडं पडली असतील, वायरा कुठं तर काय ते झाला असेल, पण नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता लाईट सोडा म्हणल्यानंतर त्याच्या पदाचा मान ठेवून त्या वायरमॅन सुद्धा, त्या वीज बोर्डाच्या अधिकाऱ्यानं सुद्धा लगेच 2 मिनिटात अजून कॉल चालू आहे तोपर्यंत लाईट सोडली. आता नेमकी लाईट सोडली का त्या बटनाच्या बोर्ड पाशी उभा असलेल्या ह्याच्याच मित्रानं लाईट ऑन केली, हे आता त्या भैया शेठ गायकवाडलाच माहिती. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूं. कारण आता सोशल मीडियावरती अशीच माणसं डोक्यावर घेतली जातात आणि अशीच माणसं मिरवली सुद्धा जातात. मग ते खोटं खरं काय असो, तुम्ही त्यांना शिव्या देण्यासाठी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती जाता आणि शिव्या तरी देता, पण शिव्या देऊन का होईना माणूस 2 हाना पण मला आमदार म्हणा अशी काहीशी परिस्थिती करून घेऊन ही माणसं फेमस सुद्धा त्या माध्यमातून होत आहे. पण ही आत्ताची तरुणाई नेमका हा आदर्श घेते कोणाकडून, हा खरं तर ह्या व्हिडिओचा महत्वाचा मुद्दा आहे. हे आदर्श घेतात ते आत्ताच्या आपल्या काही लोकप्रतिनिधीकडून, नेत्याकडूनच. कारण नेते सुद्धा सोशल मीडियात जेव्हापासून आले तेव्हापासून हानगी बडीव कुठल्या पण एखाद्या अधिकाऱ्याला फोन करायचा आहे तर त्यांचाच कॅमेरामॅन पुढे असतोय, ह्याचाच मोबाईल, खादीची कपडी, आणि हा नेता त्या अधिकाऱ्याला फोन करतोय, लाऊडस्पीकरवरती ठेवतो आणि ते काम झालेलं आहे की नाही वगैरे त्याचा तपशील वगैरे ती नेते लोक आता घेत आहेत. आणि तेच सोशल मीडियाचा ट्रेंड जो नेत्यांनी वापरलेला आहे, स्वतः आम्ही किती कामं करतोय हे दाखवण्यासाठी, जनतेला दाखवण्यासाठी जो काही ट्रेंड त्यांनी समाजात आणला, तोच ट्रेंड आताची तरुणाई आत्मसात करते. म्हणजे नेत्यांच्या पावलावरच पाऊल यांना टाकायचं आहे. बालिशपणा त्याचा तिथं वाटला की बाबा त्याने एक व्हिडिओ असा केलाय की एका शिक्षकाला फोन लावून तो विचारतोय की आमचा हा मुलगा नापास का झाला. त्या टायमाला असं काय केलं तुम्ही, त्याला नापास का केलं?
ते मुलाची आई वारली आहे, तो मुलगाचा एक पेपर कॅन्सल झालाय सर, तुम्ही त्याच्यावर असं नापास का बरं करू राहिले त्याला? कोणतरी वारलेला आहे त्यामुळे तो परीक्षेला येऊ शकला नाही, त्याच्या बदल्यात मी तिथं पेपर देऊ का? सर मी स्वतः पेपर देतो, त्याच्या अडचण नाही तर. आता त्याच्या बदल्यात मी तिथं पेपर देऊ का? मग तू नेमकं नापास झालेल्या संघटनेचा नेमका अध्यक्ष आहेस का, की नापास झालेली मुलं जी आहेत त्यांना पास करण्याचं काही टेंडर तुझ्याकडे आहे का बाबा? गजब बेइज्जती है. नेमका पहिल्यांदा तू पास झालाय का नापास झालाय हे सोशल मीडियावरती पहिल्यांदा सांग. बात तो सही है. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा भैया गायकवाडापर्यंत पोहोचवायला मात्र विसरू नका. सोबतच चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.